नमस्कार. आपल्या ग्लोबल स्टडी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेटले असाल, नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. बघा, MPSCच्या कंबाईन एक्झामच्या दृष्टिकोनातून जे की आपल्या या डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे, त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले करंट अफेअर, चालू घडामोडी, जे की 15 क्वेश्चन्स 15 मार्क्ससाठी विचारतात, ते आपण काय करणार आहोत आपल्या चॅनलवर प्रत्येक महिन्याची घडामोडी शॉर्टमध्ये काय करणार आहे बघणार आहोत, मंथ टू मंथ. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण स्टार्ट करूया. फर्स्ट या ठिकाणी बघूया ऑगस्ट महिन्यामध्ये जे काही अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण शॉर्टमध्ये बघणार आहोत. शॉर्ट म्हणजे जस्ट आपण काय करणार आहोत, रिव्हिजन, फास्ट रिव्हिजन करणार आहोत. ठीक आहे, तर फर्स्ट होती, पहिली न्यूज होती बघा, 15 ऑगस्ट आपण साजरा केला आहे. कधी केला? 15 ऑगस्ट 2025ला. हा कितवा स्वातंत्र्य दिन होता? तर 71वा होता. कोणी ध्वजारोहण केलं? तर नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. त्या ध्वजारोहण स्वातंत्र्य दिनाची थीम काय होती? तर नया भारत, न्यू इंडिया. काय होती? न्यू इंडिया. नरेंद्र मोदी साहेबांनी ध्वजारोहण केलं. ही नरेंद्र मोदी साहेबाची पंतप्रधान म्हणून 12वी वेळ होती ध्वजारोहण करण्याची स्वातंत्र्य दिनी. तर प्रश्न असा विचारू शकतात की आतापर्यंत कोणत्या पंतप्रधानांनी सर्वात वेळा 15 ऑगस्टला काय केलेलं आहे? ध्वजारोहण केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट नंबर लागतो कोणाचा? बघा, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आत्तापर्यंत किती वेळा ध्वजारोहण केलेलं आहे? 17 वेळा. दुसऱ्या नंबरला येतात इंदिरा गांधीजी, ज्यांनी किती वेळा केलेलं आहे ध्वजारोहण? 16 वेळा केलेलं आहे. आणि आता सध्या आपले यावर्षी 12व्या वेळा पंतप्रधानांनी केलं, त्यांचा नंबर लागतो थर्ड. ठीक आहे, आता हे जे ध्वजारोहण केल्यानंतर जे आपल्या मोदी साहेबांनी भाषण दिलं, त्या भाषणामध्ये त्यांनी काय 4 खूप महत्त्वाच्या आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या घोषणा केल्या. त्यातली पहिली घोषणा होती सुदर्शन चक्र मिशन, दुसरी होती बघा सांख्यिकीय मिशन, तिसरी आहे PM विकसित भारत रोजगार योजना है ना, आणि त्याच्यानंतर फोर्थ आहे नॅशनल डीप वॉटर एक्सप्लोरेशन. तर बघा, पहिली जी घोषणा होती सुदर्शन चक्र मिशन, हे सुदर्शन चक्र मिशन आहे, ते हे किती वर्षासाठी लागू असेल? तर 10 वर्षीय मिशन आहे. 2025 पासून 2035 पर्यंत हे कार्यरत राहील. याचं लक्ष्य काय आहे बघा, तर पुढील 10 वर्षांमध्ये 2035 पर्यंत काय करायचं आहे? देशातील जे काही सर्व महत्त्वाच्या वास्तू आहेत, इमारती आहेत, त्यांना काय करायचं? सुरक्षा कवच प्रदान करून त्यांना काय करायचं? एक अभेद्य किल्ल्यामध्ये किंवा दुर्गमध्ये त्याला काय करायचं आहे? रूपांतरित करायचं आहे. जेणेकरून काय होणार आहे? जेणेकरून कोणताही टेररिस्ट येईल आणि त्या इमारतीवर अटॅक करणार नाही है ना. आणि आपल्या सगळ्या इमारती अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या, देशासाठी महत्त्वाच्या, जे की देशाची एक संपत्ती आहे, त्यांना सुरक्षित ठेवायचं आणि कोणीही त्याच्यावर अटॅक करू शकणार नाही अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था किंवा सुरक्षा कवच त्यांना प्रदान करायचं आणि त्यांना एक अभेद्य दुर्गामध्ये परिवर्तित करायचं. हे लक्ष्य आहे कोणाचं? सुदर्शन चक्र मिशन. तर सुदर्शन चक्र मिशन 10 वर्षासाठी असेल, 2025 ते 2035 दरम्यान कार्यरत असेल. या 10 वर्षात काय करायचं? भारतात देशातील जेवढ्या काही महत्त्वाच्या इमारती आहेत त्यांना काय करायचं? सुरक्षा कवच प्रदान करायचं, जेणेकरून त्याच्यावर कोणीही टेररिस्टनं अटॅक करता कामा नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा दुसरं मिशन आहे जनसांख्यिकीय मिशन. या जनसांख्यिकीय मिशनचं महत्त्वाचा उद्देश आहे देशातील वाढत्या घुसखोरीवर काय करायचं आहे? आपल्याला आळा घालणे ना. देशामध्ये जे घुसखोरी होत आहे, पाकिस्तानमधून लोक येतात, बांगलादेशमधून येतात, नेपाळ, भूटान, शेजारच्या देशातले भारतात येतात, इथं राहिले, इथंच खायले. तर त्याच्यामुळे भारताची लोकसंख्या वाढत आहे दिवसेंदिवस. त्याच्यासाठी या जनसांख्यिकीय मिशनच्या अंतर्गत या घुसखोरीवर कशा प्रकारे आपण आळा घालू शकतो है ना, तो उद्देश या मिशनचा आहे, घुसखोरीवर आळा घालणे. त्यानंतर बघा पुढची खूप महत्त्वाची योजना आहे PM विकसित भारत रोजगार योजना. कोणती आहे? विकसित भारत रोजगार योजना, MPSC. आता ही जी न्यूज आहे हे आपल्या इकॉनॉमिक्ससाठी, अर्थशास्त्रामध्ये सुद्धा एक महत्त्वाची योजना आहे, ज्याच्यावर सुद्धा तिथून इकॉनॉमिक्समधून प्रश्न निर्माण होऊ शकतो, प्रश्न येऊ शकतो. तर बघा, कॅबिनेटची मंजुरी भेटलेली आहे कधी? 1 जुलै 2025. 1 जुलै 2025ला लागू कधी झाली? 15 ऑगस्ट 2025 म्हणून लागू झाली. खर्च किती आहे योजनेमध्ये? सरकार, गव्हर्नमेंट है ना, इंडियन गव्हर्नमेंट किती खर्च करणार आहे योजनेमध्ये? 1 लाख करोड रुपीज. किती? 1 लाख करोड रुपीज खर्च करून ही योजना कार्यरत होणार आहे. म्हणजे या योजनेअंतर्गत 1 लाख करोड रुपये खर्च करणार आहे गव्हर्नमेंट. तर हे खर्च कशासाठी करेल? त्याचं जे लक्ष्य आहे योजनेचं, काय लक्ष्य आहे पुढील 2 वर्षामध्ये, म्हणजे 2026-27 पर्यंत, तर पुढच्या 2 वर्षामध्ये कमीत कमी 3.5 करोडपेक्षा जास्त रोजगार निर्माण करण्याचं लक्ष्य आहे. काय लक्ष्य आहे?
3.5 करोडपेक्षा जास्त नवीन रोजगार निर्मिती करायची आहे पुढच्या 2 वर्षामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा दुसरा आहे प्रायव्हेट नोकरीला लागलेले जे नवीन कॅन्डिडेट असतात है ना, स्टुडंट असतात जे जसे की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग कुठेतरी प्रायव्हेट जॉबमध्ये कंपनीमध्ये जे जॉबला लागतात, तर तशांसाठी त्यांना प्रोत्साहन म्हणून जे पहिल्यांदाच प्रायव्हेट जॉबला लागलेत तर त्यांना प्रोत्साहन म्हणून 15,000 रुपये काय करणार आहे गव्हर्नमेंट, त्यांना प्रोत्साहन राशी देणार आहे ना प्रत्येकाला जे पहिल्यांदाच प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉबला लागलेत अशासाठी. म्हणजे प्रत्येक महिन्याला देणार नाही, सुरुवातीच्या महिन्यामध्ये त्यांना लागल्या किती भेटणार आहे तर 15,000 रुपये गव्हर्नमेंटकडून भेटणार आहे. ठीक आहे, प्रोत्साहन म्हणून. त्यानंतर पुढचं महत्त्वाची घोषणा होती नॅशनल डीप वॉटर एक्सप्लोरेशन. नॅशनल डीप वॉटर एक्सप्लोरेशन म्हणजे पाण्याखाली जे काही साठे महत्त्वाचे साठे आहेत जसं की तेलाचा साठा असेल है ना, पेट्रोलियमचे साठे, गॅसचा साठा, या सगळ्या साठ्यांचा जे की समुद्रात आहेत, हे समुद्रातील जे तेल गॅस यांचे साठे आहेत त्यांचा काय करायचं आपल्याला याच्यामध्ये शोध लावणे है ना. हे शोध लावण्याचं कशाचा उद्देश आहे तर नॅशनल डीप वॉटर एक्सप्लोरेशनचा उद्देश आहे. त्यानंतर बघा पुढची न्यूज होती कर्तव्य भवनचे लोकार्पण केले. आता हे कर्तव्य भवनचे लोकार्पण कोण केलं? नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. कधी केलं? 6 ऑगस्ट 2025ला आहे. अशा प्रकारचं भवन देशातील पहिलंच भवन आहे, हे महत्त्वाचं आहे. देशातील सर्वात पहिलं कर्तव्य भवन हे एक भवन आहे. हा आहे कुठं तर हे आहे कर्तव्य पथ या ठिकाणी नवी दिल्लीला. कुठं आहे? नवी दिल्ली. डन. पुढची न्यूज आहे निसार उपग्रह. निसार उपग्रह म्हणजे कोणता उपग्रह? निसारचं फुल फॉर्म आहे नासा. एन म्हणजे काय? नासा. आय म्हणजे काय? इस्रो. नासा इस्रो या दोघांनी कंबाईनरित्या दोघांनी एकत्र येऊन या काय केलेला आहे उपग्रहाचा विकास केलेला आहे, म्हणजे दोघांनी बनवलेला आहे. फुल फॉर्ममध्ये नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार आहे ना. फुल फॉर्म काय आहे निसारचा? नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार आहे. याचा विकास नासा प्लस इस्रो, नासा म्हणजे अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था आणि इंडियाची कोणती आहे? इस्रो, या दोघांनी मिळून काय केलं आहे नासाचा विकास केला, म्हणजे त्यांना बनवले डेव्हलप केले निसारला. त्यानंतर बघा हे लॉन्च कोणत्या व्हेकलनं केलं तर GSLV F-16. हे खूप महत्त्वाचा प्रश्न याच्यावर नेहमी MPSC आपली विचारते, फेवरेट आहे. GSLV F-16 द्वारे त्याचं लॉन्च केलं गेलं आहे. त्याच्यानंतर बघा कोणत्याही एखाद्या GSLV द्वारे है ना, GSLV जे लॉन्च व्हेकल आहे तिच्याद्वारे जर सन सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये उपग्रह स्थापित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोणती वेळ आहे? फर्स्ट टाईम असं झालं आहे की आतापर्यंत GSLVनं जेवढे काही सॅटेलाईट सोडले ना स्पेसमध्ये, तर ज्याच्यापैकी कोणताही सॅटेलाईट सन सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये आतापर्यंत सोडला नव्हता. तर ही फर्स्ट टाईम आहे की एखादा उपग्रह GSLV या लॉन्च व्हेकलद्वारे सन सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये सोडला आहे. तर सन सिंक्रोनस ऑर्बिट म्हणजे काय? जे एखादा उपग्रह जर या ऑर्बिटमध्ये नेऊन सोडला तर म्हणजे ही सपोज अर्थ आहे आपला, हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे, असं नॉर्थ पोल टू साऊथ पोल जी रिव्हॉल्यूशन करते अराउंड द अर्थ, दॅट ऑर्बिट इज कॉल्ड ॲज सन सिंक्रोनस ऑर्बिट. ठीक आहे. सन सिंक्रोनस ऑर्बिट म्हणजे अलॉंग द पोल, नॉर्थ पोल टू साऊथ पोल टू नॉर्थ पोल, असे जे रिव्हॉल्यूशन करते एखादं सॅटेलाईट्स अर्थच्या अराउंड है ना, तर त्याला म्हणतो आपण सन सिंक्रोनस ऑर्बिट. तर असं सन सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये एखादा सॅटेलाईट सोडण्याची, ते पण GSLVद्वारे बरं का, GSLVद्वारे सन सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये सॅटेलाईट सोडण्याची फर्स्ट टाईम होता, पहिलीच वेळ होती. त्यानंतर बघा दुसरं महत्त्वाचं आहे निसारबद्दल की हे असं जगातला पहिलाच उपग्रह आहे जो की काय करणार आहे? पृथ्वीचं परीक्षण करणार आहे है ना. पृथ्वीचं परीक्षण करणारा है ना, हे जगातला पहिलाच उपग्रह आहे. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा हा जो निसार आहे त्याची खासियत काय आहे, वैशिष्ट्य काय आहे, तर हा ड्युएल फ्रिक्वेन्सी सिंथेटिक अपर्चर रडार आहे. कोणता आहे? परत एकदा सांगतोय, ड्युएल फ्रिक्वेन्सी सिंथेटिक अपर्चर रडार आहे. त्यानंतर या निसारला एक निकनेम दिले, एक नाव दिले छानपैकी. त्याचं नाव आहे, याला कोणता उपग्रह म्हणून ओळखले जाते तर पृथ्वीचा MRI स्कॅनर ना. आपल्याला माहिती आहे MRI स्कॅनर आपल्या बॉडीची पूर्ण काय करतो, तो स्कॅन करतो ना, काही डिफेक्ट असेल तर शोधून काढतो. तशाच पद्धतीचे पूर्ण अर्थला स्कॅन करून है ना त्याचं काय करायचं, परीक्षण करायचं अर्थचं, पृथ्वीचं, म्हणून त्याला नाव काय दिलेलं आपण? पृथ्वीचा MRI स्कॅनर. महत्त्वाचं आहे, प्रश्न इथे विचारू शकतात. प्रश्न निसारचं दुसरं नाव काय आहे? MRI स्कॅनर, हे प्रश्न विचारू शकतात. जगातील असा कोणता उपग्रह पहिला उपग्रह आहे जो पृथ्वीचं परीक्षण करणार, तो म्हणजे निसार. त्यानंतर GSLVद्वारे सन सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये पहिल्यांदाच एखादा उपग्रह लॉन्च केला, तर तो उपग्रह कोणता? तर निसार.
निसार कोणत्या व्हेकलद्वारे लॉन्च केला? GSLV F-16. आणि हा निसारची डेव्हलपमेंट कोणी केली, कोणं बनवलं आहे? तर नासा प्लस इस्रो दोघांना कंबाईनरित्या बनवलेलं आहे. आणि फुल फॉर्म काय आहे निसारचं? खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, प्रश्न 100% इथे येणार निसारवर. नासा इस्रो है ना, फुल फॉर्म काय आहे? नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार. हे एवढे 4-5 पॉईंट जरी आपल्याला याच्यात माहीत असली तर आपला प्रश्नाचा ॲन्सरपर्यंत आपण पोहोचू शकतो. ठीक आहे. नंतरची खूप महत्त्वाची न्यूज आहे बघा, एअरबस सी है ना, एअरबस C295, एअरबस C295 विमानाबद्दलची होती ही न्यूज होती बघा. हे जी विमाने आहेत हे स्पेन निर्मित आहे ना, स्पेन या देशानं निर्माण केलेले आहेत, स्पेनमध्ये निर्माण होतात. ॲक्च्युली हा एअरबस सी भारतामध्ये इंडिया आणि स्पेन या दोन देशामध्ये काय झालं, एक करार झाला बघा. कधी झाला करार? तर हा सप्टेंबर 2021 करार झाला. या करारात असं ठरवण्यात आलं होतं की या कराराद्वारे इंडिया जो आहे, आपला भारत आहे, भारत काय करणार आहे? स्पेनकडून 56 विमाने घेणार आहे. किती विमान घेणार आहे? 56. हा करार कधी झाला? सप्टेंबर 2021 करार आहे. त्याद्वारे 56 विमाने आपण घेणार आहेत. कोणते विमान आहेत? तर C295, C295 विमाने आहेत. ही विमानं कोणते आहेत? हे फायटर जेट नाहीत ना, फायटर विमान नाहीत है ना, जे युद्धात भाग घेतात ते नाही. ते सैन्य परिवहन विमान, म्हणजे सोल्जरला, सैन्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर त्यांना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठीचं जे विमान आहे ते कोणतं विमान आहे? एअरबस C295. तर असे 56 विमान आपण स्पेनकडून घेणार होतो या कराराद्वारे सप्टेंबर 2021 झालेल्या. त्याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं होतं की 16 विमानं आपण काय करणार होतो? स्पेनकडून घेणार होतो आणि बाकीचे 40 उरलेले आहेत ते आपल्या इंडियामध्येच निर्माण होणार. कोण निर्माण करणार? त्याची निर्मिती कोण करणार? इंडिया प्लस स्पेनची जी कंपनी आहे, कोणती कंपनी आहे? एअरबस डिफेन्स अँड स्पेस कंपनी, स्पेनची ही कंपनी आणि इंडियातली कंपनी TSCL है ना, हे दोघंजणं 40 विमानाचा काय करणार आहे? निर्मिती करणार होते. कुठं? वडोदरा, गुजरात इथं. ठीक आहे. इथल्या फॅक्टरीमध्ये TSCL, टाटाची फॅक्टरी आहे TSCL, या फॅक्टरीमध्ये राहिलेले 40 विमानं भारतातच निर्मिती करतील. फक्त 16 विमानं आपण स्पेनकडून रेडीमेड घेतोय. तर त्याच्यामधले 16पैकी आतापर्यंत 15 आले ते भारतामध्ये, तर शेवटचंच एक विमान राहिलं होतं 16वं. ते 16वं विमानसुद्धा आपल्याला भारताला काय भेटलेलं आहे? भारतात आलेलं आहे आणि भारताला भेटलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारची न्यूज होती, लक्षात ठेवायचं. एअरबस C295 काय आहे? तर सैन्य परिवहन विमान आहेत. कोणं तयार केले? स्पेननं. त्याच्यापैकी इंडिया आणि स्पेनमध्ये करार कोणता झाला? 56 विमानांचा झाला. कधी झाला? 2021 सप्टेंबरमध्ये झाला. 16 विमानं आपण स्पेनकडून घेणार आहे आणि 40 विमानं भारतामध्ये TSCL कंपनी आणि स्पेनची कोणती कंपनी? एअरबस डिफेन्स अँड स्पेस कंपनी, वडोदरा येथील TSCL फॅक्टरीमध्ये आपण निर्माण करणार. ठीक आहे. एवढे पॉईंट महत्त्वाचे आहेत एअरबस C295. नंतर बघा पुढची न्यूज आहे रणसंवाद. बघा 2025 रणसंवाद 2025 है ना, कशाशी संबंधित होता हा रणसंवाद? तर युद्धाशी संबंधित मुद्द्यावर आहे ना, युद्ध, वार पॉईंट्स, वार इश्यूज, युद्धाशी संबंधित असलेले जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावर काय करायचं आहे? विचार आणि विमर्श करायचा आहे. तर हे विचार विमर्श करण्यासाठी रणसंवाद 2025 आयोजन करण्यात आलं होतं. आयोजन कोणी केलं होतं? आर्मी. कुठं केलं होतं आयोजन? तर आर्मी वॉर कॉलेज. कुठं आहे आर्मी वॉर कॉलेज? याचं आयोजन करण्यात आलं होतं आर्मी वॉर कॉलेज, जे की महूला आहे, मध्य प्रदेशमध्ये. महू इथं एक कॉलेज आहे आर्मी वॉर कॉलेज. तिथं याचं रणसंवाद ठेवण्यात आला होता, आयोजित करण्यात आला होता. याची मेजबानी केली ती बघा कोण? थलसेनानं केली ती. आणि याच्यामध्ये सहभागी कोण कोण झालं? तर आपल्या भारताचे तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख झालते व रक्षा विशेषज्ञ. रक्षा विशेषज्ञ म्हणजे डिफेन्स स्पेशलिस्ट है ना, डिफेन्स, सर्व महत्त्वाचे डिफेन्स स्पेशलिस्ट आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख याच्यामध्ये सहभागी झाले होते. आणि इथे येऊन काय केलं त्यांनी? विचार विमर्श केला. कशाबद्दल विचार विमर्श केला? तर युद्धा संबंधित आहे ना, युद्धाशी संबंधित असल्यावर मुद्द्यावर यांनी विचार विमर्श केला. कुठं आयोजन केलं तर? कुणं आयोजन केलं तर? आर्मी वॉर कॉलेज. मेजबानी थलसेना आणि नाव आहे रणसंवाद 2025. ठीक आहे. त्यानंतरची पुढची महत्त्वाची न्यूज आहे बघा, युद्धनौकेचे